नमस्ते. हे पायदान जुन्या साडीपासून तयार केलेलं आहे. तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही की जुन्या साडीचा एवढा सुंदर उपयोग होऊ शकतो. तर तुम्हालासुद्धा ब्लाऊज शिवून जर थोडंसं एक्स्ट्रा काही करायचं असेल किंवा तुमच्याकडे जर हाताला जरी काम नसेल, फक्त टिपा मारता येत असतील ना, तरीसुद्धा तुम्ही हा बिझनेस करू शकता. खूप सोपा आहे आणि फक्त ना टिपा मारून हे करायचं. याच्यामध्ये मापे वगैरे किंवा कमी जास्त होण्याची काही याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळं तुम्हाला जर काम करायचं असेल ना, तर नक्कीच हे काम सुरुवातीला करू शकता. छान आपल्याला कोणत्या आकारामध्ये पाहिजे अशा आकारामध्ये हे आपल्याला पायदान कट करून घ्यायचं आहे. मी पेपर लावलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही गोणीचंसुद्धा यूज करू शकता किंवा डबल लेयर्स कपडासुद्धा वापरू शकता. खालच्या बाजूला शक्यतो कॉटनचा कपडा लावा, पाय घसरू शकतो. त्याच्यामुळे मी सांगत आहे तुम्हाला. लहान मुलं जर तुमच्या घरी असतील तर नक्कीच खालच्या साईडला तुम्ही कॉटनचा कपडा यूज करा, म्हणजे पाय घसरणार नाही. त्यानंतर मी हे बघू शकता 8 पाकळ्यांमध्ये फूल तयार केलेलं आहे. खूप सुंदर दिसतं आणि सुरुवातीला आपल्या दरवाजाच्या इथे पायदान असतं ना, तर ते आल्यानंतर पाहिल्यानंतर मन पण खूप आपलं प्रसन्न होतं. तर अशा प्रकारे मी हे 8 पाकळ्यांचं सुंदर असं पायदान तयार केलेलं आहे. तर याच्यामध्ये कलर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता. जरी तुमच्याकडे एकच साडी असेल तर एकाच कलरचं सुद्धा ॲड करू शकता. तर पहा, मी या प्रकारे 2-3 कलर यूज करून हे पायदान तयार केलेलं आहे. खूप सुंदर असा त्याचा लुक आलेला आहे आणि ह्याला जास्त खर्चसुद्धा काहीही नाही. तर तुम्ही हे बनवू शकता आणि तुमच्या सोसायटीमध्ये विकू शकता. खूप सुंदर आणि सोपी पद्धत दिलेली आहे. फुल व्हिडिओ अपलोड केलेले आहे 2. जर तुम्हाला शिकायचं असेल तर नक्की जाऊन चेक करा.